संसदेमध्ये खासदार अरविंद सावंत यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत स्थगन प्रस्ताव मांडला आणि त्यांनी अपघाताबाबत संसदेमध्ये मुद्दा उपस्थित केलाय। खासदार संजय राऊत यांनी सुद्धा अपघाताबाबत मुद्दा उपस्थित केला असून लोकसभेचं कामकाज स्थगित करून तातडीची चर्चा घ्यावी, अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। तसंच चौकशी स्वतंत्र यंत्रणेकडून किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। असं आहे की संसदेमध्ये मी हा विषय मांडलेला आहे ना, ही पक्षाची भूमिका आहे। राज्यसभेत मी तोच विषय मांडलेला आहे की अजित पवारांचा जो अपघात आहे तो संशयास्पद आणि त्याची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे सिटिंग जजकडून। हे राज्यसभेत मी वारंवार मांडलेलं आहे। संजय राऊत यांचा आपल्या न्याय व्यवस्थेवर विश्वास नाहीये। संजय राऊत यांचा इथल्या चौकशी यंत्रणेवर विश्वास नाहीये। त्यामुळे संजय राऊत यांनी, मी काल देखील सांगितलं होतं की पाकिस्तान किंवा बांगलादेशची एक कमिटी निवडावी आणि त्या कमिटीला सांगावं की अजितदादांच्या अपघाताची चौकशी करावी किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये संजय राऊतांनी याबद्दल धाव घ्यावी। मुळामध्ये शरद पवार साहेबांनी सांगितलंय की अजितदादांचा अपघात हा अपघात आहे, त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये। तरीही संजय राऊत जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत। माझं संजय राऊतांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे, राऊत साहेब तुमच्याकडे एक जरी पुरावा असेल ना, एक जरी पुरावा असेल तर तुम्ही कोर्टामध्ये धाव घ्या।